चला उभा अंजली करू का मॅडम. कॅमेरा? अंजली मॅडम सुरू करा, बोला अंजली मॅडम. हा, ओके बोला. आत्मवंदन. मी हा एक विचार केला, हस्तमुद्रा जेव्हा मॅम शिकवत होत्या फ्रायडेला, तेव्हा त्यावेळेस विचार आला की हे कसं काम करतं हस्तमुद्रा. तर मग आपण सपोज बोट चिटकवली एकमेकांना, तर ते टच होणार. तर टच आणि ते टच झाल्यावर स्किनला हे होणार, सेन्सेशन होणार. मग ते तिथून मांसमधून जाणार, मांसमधून पेशीमध्ये आपल्याला सेन्सेशन होणार. मग तिथं ते ऍक्टिव्ह होणार आणि मग त्यातून रक्तामधून डीएनए आणि आरएनए मध्ये आपल्याला ते व्हायब्रेट होणार आणि नंतर मग स्पंदनं तयार होणार, म्हणजे वेव्स तयार होणार आपल्या शरीरात. असा विचार केला आणि ते नंतर दंडापासून, आपल्या हातापासून दंडापर्यंत आणि पूर्ण शरीरापर्यंत ते फिरणार वेव्ज. म्हणजे याला क्वांटम स्प्लिट एखाद्यास हा एक्सपेरिमेंट असू शकतो, असे मला हा एक विचार आला. अम, दुसरा एक विचार आला की कळलं आता नाही, तुम्ही ऐका. क्वांटम म्हणजे RNA पर्यंत गेला, पण म्हणजे एक्सपेरिमेंट असू शकतो म्हणजे काय म्हणायचे ते नाही कळलं मला. म्हणजे आपण जे मुद्रा करतो, हे असं टच हा करतो, ते हे स्किन मधून आपल्याला म्हणजे आपल्या आतमध्ये शरीरात काय घडतं, हा हा मी विचार केला. ते म्हणजे ब्लड मधून, पेशीमधून, ब्लड मधून, नंतर त्या ब्लड मध्ये जो हा, म्हणजे आरएनए डीएनए आपल्याला आहे, वरवर दिसत नाहीये, पण इतक्या हा बारीक लेवलला काम करतोय म्हणजे क्वांटम काम स्लीप. करतं. हा, ठीक आहे, ओके, असं कळलं. मला म्हणायचंय. कळलं पुढे. पहिला हा कन्सेप्ट असं मला वाटला. आणि असं सॅटर्डे थोडस वातावरण खराब आहे, तर चिलट वगैरे फिरतात. तर ते इतके छोटे चिलट आहे, तर ते जे म्हणजे असे काय म्हणतात, ब्लड फ्लाइंग टाईपच करतात ना, ते फिरतात. तर त्यांचे पंख आपल्याला दिसत नाही, ते ब्लर दिसतात आहे आपल्या डोळ्यांना. तर ते ब्लर का दिसतंय असं विचार आला मला. आपल्याला दिसत नाहीच आहे ते. तर ते त्यांच्या टाइम नुसार ते पंख एकदम फिरण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, त्यांचा तो वेळ आहे, तो आपण त्यांच्या मॅच होत नाही आपल्या डोळ्यांना. म्हणजे एका सेकंदाला किंवा एका मिनिटाला ते किती वेळा पंख फिरवताय, ते फ्लाय करताय, हे नाही दिसत आहे. मग त्याच्यात मला असं वाटतं, त्याच्यात एक क्वांटम टेक्निकच आली असं मला वाटतंय. बरोबर आहे का? नाही, जरा परत सांगा, परत सांगा. ते जे चिलटा असतात जे फिरतात किचन मध्ये वगैरे, ते हा, खूप छोटे आहे. हो, आणि ते जे फिरतात त्यावेळेस आपल्याला फक्त त्यांची बॉडी छोटी दिसती, ओके, त्यांचे हा, पंख दिसत नाही आपल्याला. ओके, हा. तर ते पंख इतके फास्ट फिरताय, त्याची फ्रिक्वेन्सी इतकी वारंवारता, की ती ठीक एका आहे. मिनिटाला, एका सेकंदाला किती बरोबर फिरते आहे, हे खूप आपल्याला दिसत छान नाही. आहे. म्हणजे बघा, अंजली मॅडम जे दिसत नाहीये ते बघण्याचा प्रयत्न करतात. किती छान आहे. जे आहे ट्रूथ आहे, म्हणजे एकदम छान चाललेलं आहे. खूप सुंदर. ते पुढे. ते एक स्प्लिटच एक्सपेरिमेंट होईल असं मला वाटते, कारण तो बघा, वेव्हच आहे ना. लक्षात घ्या, सगळ्यांनी काय विचार केला हा महत्वाचा आहे. मी काय शिकले हे नाही महत्वाचं. मी काय शिकले तर तुम्ही नेहमीच तो फोकस करता. पण हम्म. काय विचार केला, विचारात काय बदल झाला आणि एखादं वाक्य काय शिकले. फोकस काय शिकले, काय घेतलं, काय केलं पाहिजे यावर नाही द्यायचा. मी विचार कसे बदलले, मी कशा गोष्टी बघायला शिकले ज्या दिसत नाहीयेत त्या. हम्म. हां, तिसरा खूप. पॉइंट, आता सॅटर्डे संडे विचार करत होते, तर असं भिंतीकडे बघत होते, भिंती पांढऱ्या आहे. तर नंतर नंतर भिंतीकडे बघता बघता व्हाईट डॉट डॉट दिसायला लागली, म्हणजे आपल्याला एक ब्लर जे दिसतं डोळ्यांना, तशी डॉट डॉट दिसायला लागली. मग मला असं वाटलं ते पिक्सल, आपल्याला जसं टीव्हीला पिक्सल असतो लॅपटॉपला, तसं ते पिक्सलच आहे आपल्या समोर, म्हणजे आपण एक होलोग्राम मध्ये आहे. असं एक्झॅक्ट. मला ते करेक्ट, हे करेक्ट. फील खूप झालं. छान. खूप छान. आणि कारण हे जर फील व्हायला लागलं ना, तर फारच तुमची क्वांटम लीप होणार आहे. जंप नाही, लीप होणार आहे. खूप म्हणजे ती सुंदर. बारीक छान. हालचाल पण दिसत होती डोळ्यांना, डॉट डॉट. हं. आहे आणि म्हणजे ऍक्च्युअल. आहे ते दिसतं. आणि तसं जर म्हणजे जर सायंटिफिकली विचार केला, तर ते आपण 0-1 कोडिंग म्हणतो. तर ते तसं सुद्धा असू दिसतं, शकतं. दिसतं. आणि हे बघून बघून झाडांच्या ऊर्जा कळणार, घरातल्या वस्तूंच्या ऊर्जा पण कळायला लागणार. हा प्रयोग चालू हं. ठेवा अंजली मॅडम. खूप छान. हं. अं, आणि मी गॅलरीतून अशी बघते ना खाली शेती वगैरे,
तर खाली खूप लोक शेती करतात, जेवण वगैरे करतात, मातीत बसतात छान. तर मग मला असं वाटतं मी पण तिथं जावं, त्यांचे काय करतात तिथलं अनुभव घ्यावा असं वाटतं. म्हणजे मग मला हा पण विचार आला की म्हणजे गॉड म्हणजे आपणच जो ब्रह्मांड गॉड आहे, तर मग आपण असाच विचार केला की आपण पण असं तिथं खाली जायचं, त्या माती काय करतं ते बघायचं. तर मी तसंच केलं. मी खाली जाऊन आले, चक्कर मारून आले खाली. तिथं ते शेतात काय करतात बघितलं, तर तो वेगळा अनुभव वाटला. असं वाटलं की हा म्हणजे आपणच प्रोग्रामिंग केलीये. आपल्याला खरंच फील झालं म्हणून आपण हे सगळं केलंय, बनवलंय. म्हणजे असं थोडंसं वाटलं ते जे तुम्ही सांगताय त्या पद्धतीने असं एक छोटा प्रयोग केला मी. खाली जाऊन पाहिलं, मॅडम बोला, मातीत पाय अमृता मॅडम ठेवले. आल्यात. अमृता मॅडम बोला, आल्यात अमृता मॅडम. हा. हो. तर तुम्ही ते फील केलं म्हणताय ना, म्हणजे ते बघून तुम्हाला असं जाणवलं का, की आपणच क्रिएटर आहे असं? हो, म्हणजे गॅलरीतून वरून बघितलंय. त्यांचं मी रोज बघते. ते शेती करतात, हे करतात. ते इतकं असं वाटत होतं आपण पण तिथं जाऊन तो अनुभव घेतला पाहिजे. ओके. मग ते रोडवर गेले. तिथं एक हॉटेल पण बनवले. ते 6 महिन्यापासून त्यांचं हॉटेल कन्स्ट्रक्शन चालू होतं. मग ते हां. कसं केलं असेल आतमधून डिझाइनिंग. मग ते हॉटेलला पण जाण्यात तो जो क्षण होता ते बघण्यात, ते डिझाइन, तो आनंद तो वेगळाच होता. हं, हं, हं. असं. म्हणजे तुम्ही जे विचार करता ते क्वांटम फिजिक्सच्या ह्याच्यानुसार बरोबर करताय. मगाची पण उदाहरणं खूप हां. छान दिली म्हणजे तुम्ही. असं वाटतं की हां, आपण जन्म त्याच्यासाठीच घेतलाय. म्हणजे आता तुम्हाला ही मला इथलं वाटतं तिथलं जास्ती कन्सेप्ट आहे. समजलं असेल इलेक्ट्रिकल फील्ड. मला माहिती नव्हतं तुमचं इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये या झालंय. इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत मॅडम. नाही. हां. माझ्या ENTC, स्टुडंटची ENTC. मैत्रीण आहे. ENTC. हां, मग तर अजूनच ना ENTC का? त्याच्यात आहेत हा. ना सेमी कंडक्टर वगैरे. हो. तेच त्यामुळे सगळं. तुम्हाला समजायला आणि जास्ती मला हे पण होतं. वाटतं, मला ना ENTC घ्यायचं नव्हतं. मला कॉम्प्युटर घ्यायचं होतं. पण ब्रह्मांडाने मी फक्त 18 नंबर एकाच नंबरला ENTC कॉलेज टाकलं होतं. ब्रह्मांडाने मला ENTC सिलेक्ट करायला लावलं. मला असं वाटतं की माझी ही ग्रोथ इकडं व्हावी म्हणून आणि ब्रह्मांडाने मला पुण्यात कसं आलं सांगा की सगळ्यांना. पुण्यात मी संभाजीनगरला आधी राहायचे लग्न झाल्यानंतर. 2011 पासून 2016 पर्यंत शिक्षण माझं पुण्यात झालंय. नंतर लग्न वगैरे ठरल्यावर तिकडं शिफ्ट झालो संभाजीनगरला. तिकडं 5 वर्ष राहिलो. पण आता असं वाटलं की इकडं आलं पाहिजे, आपण पण थोडं काही केलं पाहिजे. थोडा गॅप वगैरे पडला आणि मॅम सोबत भेट झाली. म्हणजे असं फक्त माहीत झालं मैत्रिणीकडून. तर मी तेव्हा फॉर्म भरला. तर मी संभाजीनगरलाच राहत होते. पण मला वाटलं नाही आपण आहे ना, आता आपल्याला पुण्याला जायचंय, तर आपण ॲड्रेस आहे ना पुणेच टाकू. म्हणजे ते काय माहिती असं वाटलं हेच टाकलं पाहिजे. विहंगमचा जिथं फॉर्म आपल्याला भरताना ग्रोथ करायची लक्षात ना. घ्या. हो मॅडम, महत्वाचं सांगा. विहंगमचा फॉर्म हो. भरताना त्यांनी ऍड्रेस विहंगमचा टाकलाय. फॉर्म म्हणजे भरताना ॲड्रेस विहंगमचा पुणे फॉर्म टाकलं. भरताना काय होतं, कशासाठी भरायला सांगितलं त्याचं उदाहरण घ्या. हं. मी त्याचा फायदा घेतला, की नाही आपण आहे ना, आपल्याला जे पुढं करायचंय ना, तर त्याच्यासाठी आपण आधीच असा विचार करू आणि लिहून टाकू. आता हे मॅमच्या टेक्निक मला माहित नव्हत्या, पण हे मी मनानेच केलं होतं. असं. तेव्हाच तुम्ही क्वांटम फिजिक्स वापरलं होतं अंजली मॅडम. हो. मला ते पिरॅमिडला आल्यावर समजलं. म्हणून मी ते मॅमला सांगितलं, की मी असं केलं होतं. आणि हां. त्याचा रिझल्ट 4 महिन्यांनी म्हणजे आला. आम्ही अचानक शिफ्ट झालो. मिस्टर म्हणाले, "आपण शिफ्ट होऊ." मस्त. असं आणि मग आम्ही फक्त भांडे घेतले आणि डायरेक्ट शिफ्ट झालो. बाकीचं आणि काहीच यांची नाही. 4 वर्षाची मुलगी त्यांना म्हणतीये, ते पण उदाहरण ऐकण्यासारखं आहे सगळ्यांनी. 4 वर्षाची मुलगी म्हणतीये, हं. आई तू मला जन्म का ग दिलाय, मरायचंच आहे तर. हम्म. त्याच्यानंतर मॅडम आणि काय सगळं दिलं मॅडम तुम्ही? सोडून मॅडम सगळं सोडून पिरॅमिड घातलं. आता काही माझं खरं नाही. माझ्या मुलीला उत्तर मला देता आली पाहिजेत. हां. आणि फर्स्ट टाइम आणि त्यांनी मुलीला सांभाळायला सांगितलं मिस्टरांना आल्या पिरॅमिडला. मी रागवले होते त्यांना, की अशा ह्याच्यात का आलात? तर म्हणे ही आता एवढी अशी प्रश्न विचारतीये, म्हणजे आईला पण तयार राहिलं पाहिजे ना आता. हो. आत्ताच मी तिच्याशी बोलले. तर ती म्हणाली, की ती म्हणाली, "हे का असतं असं?" काहीतरी बोलली. तर म्हणले, "आपण मरतो का?" तर म्हणलं, "आपण मरत नाही. आपण फक्त कपडे बदलतो तसं आपण जन्म घेत असतो. आता एक शरीर, हे शरीर." तर ती म्हणते, "म्हणजे मांजर, कुत्रं सगळं का?" म्हणलं, "हो, तुला जसं व्हायचं." म्हणे, "हो, मग मी ना पुढच्या वेळेस सांगणार आहे, की अंजलीला अशी खोडकर बनव, की मी तिला मारेल. म्हणजे मी तुझी आई होणार." किती बापरे! छान.
मीच आत्ता बोलली ती. किती मी तिला छान. समजून सांगते, ह्या टेक्निक सांगत होते, तर ती ऐकते सगळं बरं का. म्हणजे ती तिच्या पद्धतीने मग मला सांगते. हा. मग मी हं. ते सगळं असं लक्षात ठेवते, रिव्हर्स करते ती काय बोलते मी परत. मगाशीच म्हणणार होते तुमच्या मुलीला ही टेक्निक शिकवा. मी क्लासमध्ये असे शिकवायचे माहिती का? मटेरियल सायन्स हं. काही असू देत, हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग सगळं असो. त्यामुळं हं. मुलांना वेगळ्याच दुनियेत घेऊन जायची. खूप छान अंजली बरोबर आहे. मॅडम. हां. छान आणि विचार अजून एक हा, एक बरोबर. माझा प्रश्न आहे, तुम्ही रस्त्यावर ऍक्च्युअल गेलात का विचारांनी गेलात? नाही मातीमध्ये? नाही पहिल्यांदी म्हणजे विचार करते मी. मला अच्छा, एक सवय विचारांनी. हो. इमॅजिनेशन विचारांनी ठीक आहे. अगोदर, कारण वरून तर हां. बघतच होतो ना गॅलरीतून. ठीक आहे, ठीक आहे. त्या हं. भावना जागृत झाल्या. त्या जागृत झाल्यावर एक हां. दिवस खाली आधी गेलेच. मग ते विचारांनी माझं करून येत हां. चला. सगळं काही ऍक्च्युअल केलं हो. पाहिजे असं काही नाही. हां. असं नाही. हां, बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, पुढे. अजून एक मी जेव्हा लहान होते ना, मला ही कन्सेप्ट म्हणजे लक्षातच आहे माझ्या. म्हणजे मी थोडी ढच होते 4थी पर्यंत. माझ्या मॅम मला म्हणायच्या, की "तू 5वी पासून खूप छान ग्रोथ केली. तुला काहीच समजत नव्हतं 4थी पर्यंत." मग मला मला आठवतं, की मी मार खूप खायचे. म्हणजे मग मला असं विचारायचं, की हे रोज 1-2 शिकायचे, ए शिकायची, आ, ई शिकायची. का शिकायचं? म्हणजे हे आत्ता शिकणार मी. परत पुढच्या जन्मी हेच परत शिकणार मी. म्हणलं तेच म्हणजे जन्म घेऊन तेच शिकणार तर काय उपयोग आहे म्हणलं ह्या नॉलेजचा. मी असा विचार करायचे. मग मला असं वाटायचं की हे नॉलेज आहे ना कंटिन्यू एका जन्मानंतर दुसऱ्या जन्मात परत ट्रान्सफर झालं पाहिजे असं माझं म्हणणं होतं. म्हणजे नॉलेज वाढत जाईल. व्यक्ती बदलला तरी तेच नॉलेज वाढत जाईल असं मला लहानपणी वाटायचं. म्हणजे मला हे आठवलं मॅडम, असं. आता तुम्ही जो विचार केलाय तो फॅक्ट आहे. म्हणजे आत्ताची लहान मुलं तुम्ही युट्यूबवर वगैरे बघत असाल ना, जन्मल्याबरोबर 2-3 वर्षाची मुलं असतात, त्यांना तबला वाजवायला एक्सपर्ट असतात किंवा हो. रामायण महाभारत पाठ असतंय, ते तेच आहे. तुम्ही आता जे म्हटलं ना, मागच्या जन्माचं पुढं कंटिन्यू. हो, पण ते लक्षात राहत नाही ना. मला हे आवडत नाही मला लहानपणापासून. लक्षात हे ठेवण्याचं लक्षात पण राहिलं पाहिजे. ऊर्जेवरती आहे ना. आपली ऊर्जा जास्त असेल तर हां. लक्षात राहतं. म्हणून हल्लीची मुलांची ऊर्जा जास्त आहे, त्यांच्या लक्षात राहतं. जन्मल्याबरोबर जेव्हा हो. बोलायला यायला लागतं, तेव्हा ते सगळं सांगायला लागतात किंवा त्या बरोबर आहे. कृती करायला लागतात, कारण त्यांची ऊर्जा तेवढी आहे. मागच्या जन्मी केलेलं ते सगळं त्यांना आठवतंय. हो. म्हणून ते पण आत्ता तो तबला तो हां. शिकण्यासाठी परत वेळ जातो ना वाया, ह्या जन्माचा, असं माझं म्हणणं आहे. ओके. नाही, पण पण आपण आता हीच कारणं तुमच्या मुलांची येथे लक्षात घ्या ना. तुम्ही मुलांना तेच हां, तेच करायला लावताय, की ज्याच्यात काही क्रिएशन्सच नाहीये. शिका, घोकंपट्टी करा, मार्क मिळवा, बक्षिसं आणा. हे कधी लक्षात हां. घेणार? अंजली मॅडम तुम्ही मुलीला शाळेत घातलं नाही काल म्हटलं. खूप छान टाळ्या वाजवा हो. यांच्यासाठी. एक सुज्ञ विचारच म्हणावा लागेल. सगळ्यांनी टाळ्या वाजवा, की एक ती काही छोटी पण आहे इनोव्हेटिव्ह ना. धाडस धाडस एक छान सुंदर केलेलं आहे. 5 आणि ती वर्षापर्यंत ट्युशनमध्ये मुलांना खूप शाळेत घालू नये. 5 हो, बरोबर आहे. वर्षापर्यंत लक्षात घ्या. हे मानसशास्त्राचा रिसर्च आहे लेटेस्ट 5-6 वर्षापर्यंत. ठीक आहे. म्हणजे मला ती म्हणायचं नाहीये. ट्युशनमध्ये हां. खूप जास्त शिकली मॅम. म्हणजे ती 2 तासाच्या ट्युशनला जाते. हं, पण तिथं ती रीडिंग एका महिन्यात शिकली. हं. असं म्हणजे एवढी ग्रोथ आहे तुम्ही जे बरोबर म्हणाला, की एका महिन्यात मुलं शिकतात. एवढी गरजच नाही, की त्यांना पॅम्परिंग करायची गरजच नाही एवढी. असं. अं, आपण आपले सवलती बघतो हो. हो. की आपला वेळ नोकरी जातोय. नोकरी पर्टिक्युलरली नोकरी करणाऱ्या आया. चला आता पुढे कोण आणि आहे अंजली मॅडम मला बोलायचंय अजून एक का? पॉइंट सांगायचं होतं, का माझी मुलगी ना जो विचार करते ना, मी तसं लहानपणी तसंच थोडा विचार करायचे. तर मला असं वाटतं तो DNA ट्रान्सप्लांट झालाय तिला. तर मग ही क्वांटम थेरपीच झाली का? थेअरी सूक्ष्म लेव्हलमध्ये हो. डीएनए मध्ये आपली मेमरी स्टोअर DNA म्हणा किंवा हे सगळं स्टोअर त्या क्वांटम लेव्हललाच होतंय हे ना, कारण डीएनएच खूप म्हणजे हे छोटा असतो. तिला गेलं. हां, हां. नाही हे मला तिला अजून गेलं. एक पण सांगायचंय. मॅडमचं होऊ देत अमृता मॅडमचं. मी पण बोलते. हां, बोला अमृता मॅडम हां, कंप्लीट करा. डीएनए मध्ये तुमचेच काय, तुमच्या आजीचे आणि त्याच्या आधीचे हम्म. पण थॉट जे आहेत ते स्टोअर झालेत किंवा त्यांच्या सवयी. बऱ्याचदा आपण म्हणतो की अरे हिला आपण शिकवलं नाही आणि हिला कसं काय आजीसारखं करता येतंय किंवा तसंच करते वगैरे हो म्हणतो ना. हो तर ते डीएनए, बरोबर पण डीएनए जर बघितलं तर सूक्ष्म कणच आहे. जसं आता आपण डबल हम्म. स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं ना क्वांटम फिजिक्सची कन्सेप्ट. तर डीएनए तर आपल्या डोळ्यांना नाही दिसत असा.
त्याला ते हम्म. ठराविक इन्स्ट्रुमेंटमध्येच बघावं लागतं आणि तरच तो दिसतो आणि त्याचा शेप वगैरे जे आता आपल्याला हम्म. दाखवलं जातं ॲक्च्युअलमध्ये प्रत्येक वेळी असाच शेप दिसेल असं काही नाही आहे. तर ते सूक्ष्म लेवलला त्याचा स्ट्रक्चर जे म्हणतो ना ते चेंज होऊ शकतं ॲक्च्युअल हम्म. जेव्हा बघतो तेव्हा. तर हे सूक्ष्म कणाचंच रूप आहे DNA म्हणून आणि DNA मध्ये हे चेंजेस ते तर आणखीन मायन्यूट म्हणजे आपले जीन्स किंवा जनुकं जी म्हणतो ते आणखीन छोट्या हम्म. साईजची असतात. त्यामुळं जे जे काही हार्मोनल चेंजेस वगैरे होणं आपण म्हणतो ना ते हम्म. दिसण्यासारखं कुठलं इन्स्ट्रुमेंट असं नाहीच आहे की ते सांगू शकेल असं झालंय म्हणून. फक्त ते त्याचे परिणाम अनुभव घ्यावा लागेल. दाखव हां, परिणाम फक्त दाखवतो. अनुभवच घ्यावा लागेल. तर हे क्वांटम फिजिक्सच आहे. हे खूप पूर्वीपासून आहे म्हणून अं, तर वेदांमध्ये आहे म्हटलंय ना त्याला. बरोबर आहे. मला काय आणि मला एक सांगायचंय विचार मॅडम, एक एक मिनिट मी अंजली मॅडम, मला असं पॉइंट सांगायचंय, आपली मुलं आहेत ना ते सोल प्रोग्राम आहे ना, आपले सोल कॉन्ट्रॅक्ट आहेत. मग मुलांनी आपल्याला का निवडलंय? आपल्या सोबत ती का आहेत? त्यांचा सोल प्रोग्राम पूर्ण आपणच करणार आहोत. त्यांना खत पाणी आपणच देणार आहोत. म्हणून हे सगळ्यांनी एकदा लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे, की हा सोल कॉन्ट्रॅक्ट आपण पूर्ण करतोय एकमेकांच्या सहवासात. मुलंच असं नाही, आपल्या ऑफिसमधले, आपले इकडचे, तिकडचे, स्पेशली आपल्याला जे छळतायत ना, स्पेशली आपल्याला जे त्रास देतायत ना, ते सोल कॉन्ट्रॅक्ट आहेत आपल्या सगळ्या इव्होल्युशनसाठी. जसं अमृता मॅडमनी सोल लेव्हलवर बघायला शिकवले, तसंच हे आहे. त्यामुळे DNA काय आहे, तिचं सगळं प्रोग्रामच तुमच्यासाठी आहे. तुम्ही हो तिच्यासाठी, ती तुमच्यासाठी, असंच आहे. म्हणजे म्हणजे कॉम्प्लिमेंटरीच सेम असतं. आहे. आम्ही दोघी सेम आहे, मला हो. तर असं वाटतंय. सगळं पण कॉम्प्लिमेंटरीच असतं. पण आणि मला ते तिची प्रोग्रॅमिंग करायची आहे. मागच्या जन्मात अधुरं राहिलेलं पण असतं, लक्षात घ्या. म्हणूनच या जन्मात अधुरं काही ठेवायचं नाहीये आपल्याला. आपल्या जवळच्या लोकांशी आणि लांबच्या लोकांशी सुद्धा. सगळा हिसाब किताब पूर्ण करून टाकायचा आहे बघा. फुल स्टॉप द्यायचा आहे. नाही तर आहेच पुढचा जन्म. बसा करत मग. आत्ता बरोबर. ठेवलं काही अपूर्ण, तू मला हे शिकव मी तुला हे शिकवते. आले पुढचे 5 वर्ष एकत्र, आले पुढचे 5 महिने एकत्र. लक्षात घ्या, हे लक्षात घेतलं तर फार आपल्याला प्रत्येक या आयुष्याचा टप्पा पूर्ण करता येईल. सोल कॉन्ट्रॅक्ट संपवता येतील आत्ताच्या आत्ता. हो, बरोबर. घ्या पुढचा पॉइंट घ्या. आणि मिस्टर सुद्धा आहे ना, ह्या गोष्टी इतक्या कधी कधी जर आमचं डिस्कशन झालं प्रवास करताना, तर ते हे जे आपली पद्धत आहे ना, आपली जी आपण आध्यात्मिक दृष्टिकोनाने वाक्य बोलतो, पण ते सायंटिफिकली बोलतात. पण शेवट एंड एकच असतो, इन्फिनिटी किंवा अहम ब्रह्मास्मी असं असतो. म्हणजे मला वाटतं हे टेलिपोर्टच होते. हे क्वांटम टेलिपोर्ट आहे विचार. सेम बोलतात ते आपल्यासारखं, फक्त सांगण्याची पद्धत वेगळी असते. हो, वातावरणाचा परिणाम म्हणतो ना, संगतीचा परिणाम तो तसाच हा, रोटेशननेच होतो. म्हणून म्हणजे मी तर शॉकच होऊन जाते की हे मी शिकते आणि हे यांच्याकडे ऑलरेडी स्टोअर आहे यांच्या डोक्यात मेंदूत, आणि असं नवरा मला बायको सेम वाटतं. का दिसतात बघा ना तुम्ही. हो, नंतर नवरा नंतर सेम दिसतात. बायकोंच्या जोड्या जुळवता येतील की नाही आपल्याला, ते हो. काय असतं? ते काय हां. बायोलॉजिकल कनेक्शन इतकं असतं का? नाही, DNA सेम असतात का? काय असतं? पण नाही, संगतीचं. दिसणारच कॅल्सी. सेम. ते हं. सहवासाचेच आहे, ऑरा म्हणजे इफेक्ट्स आहेत ते. आपण जे बघतो ते आपल्यामध्ये इम्प्लिमेंट होतं, असं होतच म्हणायचंय होतं, ना. वातावरणात होतच हा. होतं. हो, लागण बरोबर आहे. होते, मी लागण शब्द वापरते ना. हं. आणि ना हं. मला असं वाटतंय हे जे आपण 4 दिवसाचा हा जो कार्यक्रम झाला ना, यामुळे मी थोडीशी रिव्हर्स मोड मध्ये गेली. म्हणजे ना, मला लहानपणीचं थोड्या थोड्या गोष्टी आठवायला लागल्या, लहानपणीचं किंवा यंग 2012 सालचं. तर मला असं वाटतंय माझी चेतना थोडीशी लहानपणी थोडी जागृत होती की काय माहित नाही. पण मला असं वाटतंय मला एक मॅडम सांगायचंय. जागृत असते 7 वर्षापर्यंत खूप जास्ती जागृत असते आणि 15 वर्षापर्यंत हळूहळू कमी होत जाते. हो. त्यामुळे ते हो, कारण ना मला एकटं राहायला खूप आवडायचं. मी झाडांशी बोलायचे लहानपणी. मला म्हणजे आकाशाकडे बघायला खूप आवडायचं. आणि मी असेच विचार करायचे लहानपणी. पण करता मला हे करता आता समजायला लागलं. चेतना वाढण्यासाठी ती एक ट्रिक खूप जास्ती उपयोगी पडते. करून बघा ही एक. आत्ता जी अंजली मॅडमनी हो. सांगितली ना सगळ्यांसाठीच म्हणजे एक आपण सगळ्यांसाठी एक असाइनमेंट सारखं आपण करून बघूयात की आकाशाकडे बघायचं थोडा वेळ. नुसतं बघत राहायचं, बाकी काहीच नाही करायचं. त्याने चेतना वाढते. म्हणजे मी हे लहानपणी करायचे. मला हे सगळं आठवलं ह्या 2-3 दिवसात, की मी हे का करायचे. आणि मला तो क्षण न क्षण आठवतो. मी त्या ढगांकडे बघायचे, त्या झाडांशी बोलायचे, त्या झाडांना पाणी घालता घालता खूप छान आतून आनंदात असायचे मी.
पण हे सगळं मी विसरले, तर मला हे आता आठवलं. म्हणजे इतकं आपण मायाजाळात अडकतो सुद्धा, शिक्षण, लग्न याच्यातून इतकं अडकलं की हे सगळं विसरले होते मी, की ते किती छान जग होतं माझं एकटीचं. पुन्हा तसं असं मला रिअलाइज झालं. करण्यासाठी लहानपणीचं जे आता आठवलंय तुम्हाला ते परत हा. प्रॅक्टिकली करायला चालू करा. त्यातनं आणि वेगळ्या आणि होतात बघा. हा. आणि आपण आता 2000 म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस मी तो मॅट्रिक्स मूवी 2012 साली बघितला होता. हां. त्याचे 2-3 पार्ट. तर मी थोडी शॉक मध्येच गेले होते. म्हणजे मला ते असं खूप असं हे झालं की आपण जाळ्यात आहे. आपण एक त्यांनी ते इनडायरेक्टली सांगितलं. त्याचं शेवटी एंड कसा करायचं हे त्यांनी असं सांगितलं नाहीये, की आपण आध्यात्मिककडे कसं वळायचं हे काही गोष्टी सांगितलेल्याच नाही त्यांनी. तर ते त्यांनी अर्धी माहिती दिली ती. तर तिथं मी अडकले होते थोडीशी त्या मॅट्रिक्सच्या याच्यात 2-3 वर्ष. तो मूव्ही बघितल्यानंतर. आणि ते नंतर मी थोडंसं विसरून विसरून सोडून दिलं होतं. मला ते समजलं होतं, की ते मूव्ही काय सांगायचंय त्यांना हे मला तेव्हा समजलं होतं असं, की ते काय काहीतरी म्हणताय. त्यात अडकलीये का बघा. ल्युसी लुसी ल्युसी पिक्चर मूव्हीला पण कळून बघितलं होतं मी. हां. तो सुद्धा बघितला होता मी त्यावेळेस 2013-14 ला. तर आत्ता मला बघितल्यावर त्यावेळेस आणखीन वेगळा तुम्हाला काहीतरी मिळेल त्यातनं. हो. हं. पण माझ्या माइंड मध्ये ना असं आहे की मला ते एकदा बघितलं की सगळं लक्षात राहतं. पण मी ते परत एकदा बघितलं पाहिजे. तर मी त्यावेळेस बघितलं तर मला ती इन्फिनिटी काय आहे तेव्हा समजलं होतं की ती ती त्या शेवटच्या इन्फिनिटीला जाती म्हणजे ती गॉड बनती. ती गॉड कशी बनती ते त्यांनी ते डीएनए रक्तात वगैरे घातलं होतं. पण मला ते तेव्हापासून लक्षात आहे. आणि मला तेव्हा ते समजलं होतं की आपणच ती गॉड पद्धत काहीतरी आहे असं मला समजलं होतं त्यावेळेस. हे सगळं मी विसरून गेले, पण मला हे सगळं आठवलं थोडं थोडं. हां. मॅडम ते व्हिडिओ टाका, मी सगळ्यांसाठी पोस्ट करा म्हटलं, पण त्या चव्हाण मॅडमनी विचारलं मी लिंक टाकू का, मला हम्म. थोडं सगळ्यांना सांगायचंय. फोन करा म्हटलं की 2दा-3दा मेसेज करणार. आत्ता करू, मी बघते 4 तासांनी. आत्ता करू, परत मी म्हणते करा आता. आत्ता करू, हे असं चालू होतं. फोन करा याचा अर्थ तुम्ही कधीही करू शकता. जर मला 11 पण वेळ नसेल तर मी म्हणते 11 नंतर फोन करा. तसं या मॅडमनी बघा कसं केलंय. लिंक टाकू, मग काय चाललंय काय चर्चा? डिस्कशन ग्रुपवर टाका म्हटलं तर त्या म्हणतात मी नाही. मग म्हटलं नाहीये तर इथे टाका. मग मी इथनं फॉरवर्ड करेल. तर अंजली मॅडम तुम्ही तो व्हिडिओ टाका डिस्कशन ग्रुपवर. त्या मॅडमनी जो म्हटलाय तो चव्हाण मॅडमनी, प्रणिता चव्हाण हा. मॅडमनी. आहेत का आता? तो पिक्चर आहे हे तो हो, मग त्या वॉली. पिक्चरचीच लिंक टाकायची ना. ओके, युट्यूबवर नेटफ्लिक्स वर असतात आहे ना. ते. ठीक आहे, बघते युट्यूब वर आहे, हां, नेटफ्लिक्स वर आहे तो. तीच लिंक टाका. मराठी हिंदीतला टाका म्हणजे कळेल. हा, ओके ठीक आहे. हां. आणि जे अमेरिकन आयटी नसेल तो प्रोग्रामर दुसरा आहे. तर हिंदीतच असेल. ठीक आहे, चालेल, बघते मी. आणि आपण जे आयटी प्रोग्रामर जे आहे ते एक प्रोग्रामिंगच बनवतात. म्हणजे आपली जी ही आपण जे हे जे रिअल मानतो तशी त्यांनी एक आभासी कॉम्प्युटर मध्ये पण एक प्रोग्राम जगच बनवले. ते सुद्धा मग एक उदाहरणच झालं तसं की ते एक वेगळं जग आहे. तिथं सुद्धा ते जे माणूस माणूस नाहीये पण ते पण एक जीवच म्हणता येईल ना त्यातला तो कोडिंग मधला, असं मला वाटतं. हो, बरोबर आहे ना. क्वांटम सूक्ष्मकण. केलं. हो, बरोबर आहे. बरोबर आहे का? कोडिंगचं म्हणजे आपण ते हं. म्हणजे गेमिंग ते मूवीज सुद्धा आहेत तसे की गेम हो, मध्ये जातं. हो. त्यांचं एक जग असतं. येस. असं असू शकतं. बरोबर आहे का? म्हणजे जगच रिअल आहे जे ते पण. म्हणतो ना मल्टी युनिव्हर्स वगैरे तशा टाईपचं ते हे हा, तसे. या जगात राहून त्या जगातलं काम करतो. अशा टाईपचं ते जर त्याच्या डीपमध्ये हा गेलं हा. तर तसाच एक्सपिरियन्स आहे. ऍक्च्युअली आपल्याला तसंच हे आहे. का करतोय हम्म. सगळं माहिती का? सगळ्यांनी ऐका. हे का घेतली एक्झरसाइज किंवा किंबहुना अमृता मॅडमचा प्रोग्राम सुद्धा पुढं सगळं आपल्याला हे करायचंच आहे. आपण जे आता आयुष्य बदलाचं बघतो या आयुष्यात, या डायमेन्शन मधलं किंवा या युनिव्हर्स मधलं आपण बघतोय. मंगलदैन म्हणा किंवा अंजली मॅडम म्हणा. तर आपल्याला हे सगळे कन्सेप्ट एकदा कळले ना, तर आपण मल्टी डायमेन्शनल क्रिएशन करायचंय. मग मॅडमचं नाव तसंच आहे ना प्रोग्रामचं, चेतना ते ब्रह्मांडापर्यंतची निर्मिती. मग ब्रह्मांडाची हम्म. निर्मिती हे तुम्हाला समजलंच आहे, सामूहिक चेतना समजून. पण याच वेळेला अंजली मॅडम, कोळपकर मॅडम जे होऊ शकल्या नाहीत लहानपणी, त्या आता स्वतःला बनवतील ना दुसऱ्या युनिव्हर्समध्ये. काय हरकत आहे का?
हेच क्रिएशन आपण करायचंय, हे सगळं समजून घ्यायचंय. त्यामुळे तर हे सगळं चाललीये. जी काही एक्सरसाइज चाललीये, जो काही सराव चाललाय, तो तिकडच न्यायचा आहे आपल्याला, टप्प्याटप्प्याने. तर संपूर्ण उद्दिष्टच ते आहे. आता याच्यात किती सहभागी घेतायत, त्याच्यावर ते अवलंबून राहील. कारण एक ठीक आहे 10 लोकं आली तरी 10 लोकांसाठी होईल. सगळ्यांसाठी तर नाही होणार, कारण मग उगाचच आता हे काल आणि आजचं ऐकून तरी बाकीच्यांनी पुढं आलं पाहिजे उद्यासाठी, हे लक्षात घ्या. हां मॅडम, घ्या आणि पुढचा पॉइंट. मला ते हॅरी पॉटरचं पण विचारायचं. तो सुद्धा एक ऊर्जाच झाली ना, ती एक जादू दाखवली त्यांनी. म्हणजे आपण आयुष्य बदलाचं शास्त्र जे शिकलोय, त्यातलाच हा पार्ट झाला. मला असं वाटतं जादू म्हणजे तेच झालं असं, जे त्यांनी हॅरी पॉटरमध्ये दाखवले. आपण विचार सुरुवातच बदलतो. दाखवली ना पिक्चरची, तो ट्रेनच्या ह्याच्यातनं भिंतीतनं आरपार हो, जातो. सगळं आपण मॅडम, हो, तेच बरोबर. आहे. अ, त्या सगळं हॅरी तेच विचार पॉटर आहे. बदलतो. तो हॅरी चमचा पॉटरची सुद्धा जी बेंड चमचा सुद्धा बेंड होतो. तो बेंड करू हो, शकतो ना आपण मनाच्या जोरावर. हे मॅडम जे हॅरी पिक्चर विचारांचे पॉटरची आहेत ना, नियम. इंग्लिश मूव्ही जे आहेत ना, त्यांची सगळी कल्पना शक्ती बघा. त्या कल्पना आणि हॅरी त्या पॉटरच्या लेखिकेला किती चांगल्या चांगल्या कल्पना सुचतात आहे, आणि त्या पण उतरायच्या पिक्चर मध्ये, म्हणजे ते पण पण मी किती काय आवडत. सांगते तुम्हाला, लक्षात घ्या, या कल्पना नाहीयेत. त्यांच्या ते चेतनाच हाय्यर अस्तित्व आहे. असतात. हो. त्यांच्या रियालिटीचं पण चेतना आहे, आपल्या चेतनाच हं. हाय्यर असतात आणि त्यांची बरोबर फोटोग्राफी, आहे. कॅमेराग्राफी खूप सुंदर असते. त्यामुळं आता हे जे सगळं बघतोय ना, ते स्पिरिच्युअल कन्सेप्टवरच कसे हे आधी काढतात. हाय्यर चेतनेतली ती लोकं आहेत. बरोबर. ते काही नुसत्या तर कल्पनाशक्तीने भरारी घेतात असं नाही. बोथ वे ते क्रिएट पण करतात. ब्रह्मांडाला तिकडं तिकडं पण नेतायत त्या. आपल्याला पण समजत चाललंय. म्हणजे सगळंच आहे. त्यामुळं हं. निर्मितीच आहे ना ती. पिक्चरची निर्मिती असू दे, ड्रॉइंगची निर्मिती असू दे, काही पण क्रिएशन हं. असू दे. ते आणि अस्तित्वात मॅडम, आहेच आहे. हां. पिक्चर मध्ये जे जे दाखवलंय तसं प्रत्यक्ष वर्ल्ड पण त्यांनी तिथे तयार केलंय तिथे. केलेतच. ते काय फोटोग्राफीसाठी केलेत. पण हं. रिअलमध्ये आहेतच ना. म्हणून तर मुलांना इंग्लिश पिक्चर बघायला आवडतात. आपले इंडियन नाही बघायला आवडत ते. हिंदी वगैरे नाही बघत ते. कारण हिंदी काय हिरो, हिरोईन हं. आणि विलन. दुसरं काय क्रिएशन नाही. इंटरस्टेलर पण पिक्चर तसंच आहे. हो, होलोग्राम तो आपण त्यांनी बघितला पूर्ण की. पी-एच-डी या करून सगळ्या बनवलाय. चर्चा अंजली मॅडम होऊन गेल्यात आमच्या ग्रुपवर. हो. खूप 3 हो. वर्ष आधी पिक्चर वगैरे बघून झालेत लोकांचे. हो. हां, बोला पुढे बोला. आणि हां. अजून एक पॉइंट होता. मला शनिवार रविवारी थोडं विचार येतच नव्हते आणि सर्दी वगैरे खूप आजारी असं चक्कर वगैरे येत होते. तर असे विचार येतच नव्हते. तर मग मला असं विचार मी करू शकते, की माझं सूक्ष्म शरीर, मेंदूतील ज्या आपल्या तारा असतात, त्या थोड्या वीक झाल्या, की का का त्यामुळे असं असं होत असेल का? ही क्वांटमच झालं ना हे? नाही, नाही तुम्ही मी निगेटिव्ह नाही. विचार करताय. असं नाही होऊ शकत ना? कारण मी हो. खूप विचार करण्याचा प्रयत्न करत होते. मला जमतच नव्हतं. आणि मग सोमवारपासून मला एकदम सगळं लिहिता सगळे पॉइंट जमले मला मग. हां. असं झालं. ते कसं असतं सांगते मी. एक हं, हं. ऊर्जा इलेक्ट्रिकलमध्ये सांगते 5 व्होल्ट आहे. त्या 5 व्होल्ट पर्यंत जावं लागतं ना आपल्याला तर कनेक्शन होतं ना. अचानक हं, डायरेक्ट तेवढं व्होल्टेज गाठता येणार आहे का? नाही गाठता येणार. हळू-हळूच गाठता येणार. द मोमेंट एक क्षण असा येतो, की संपूर्ण चेतनेची उडी जंप येऊ शकते आयुष्यात. म्हणून मी म्हणते ध्यान करणं काही एवढं महत्वाचं नाहीये. ध्यान करत राहिलो आणि ऐन वेळेला बसलो संसारात अडकून स्वयंपाक करत, मोदक चाललेत गणपतीला नैवेद्य, तर काही नाही होणार आहे. बरं. त्यांचं चेतनेत राहायची सवय असेल ना, तर ऑल्वेज आपण चेतनेत राहणार आहे. म्हणून तर तो क्षण फार महत्वाचा असतो. आता तुमच्या बाबतीत तुम्ही वीकनेस आहे, आजारपण आहे, तर असा विचार नाही केला पाहिजे. कारण प्रत्येक आजार आपला जो काही आहे ना, तो आजार आपल्या लर्निंगसाठीच आहे. त्यातून आपल्याला शिकायचंच आहे. ते पण लक्षात घ्या सगळ्यांनी. काय हं, शिकायचं याच्यावर फोकस लावला पाहिजे. हं. म्हणजे एकदम क्वांटम जंप झाली. सोमवारी मला खूप पॉइंट सुचले. मग ते होणार, लिहून होणार. काढले. असं कारण तिथं पण क्वांटम जंप झाली. कालचं डेमॉन्स्ट्रेशनही बघायला मिळालं ना, हो. म्हणून तर मी त्या म्हटलं आज डेमोमध्येच आता मी 5-6 पॉइंट लिहिले. असं झालं. एकमेकांचं बघून शिकायला मिळतं. हं. सेल्फ लर्निंग, पीअर टू पीअर बरोबर आहे. लर्निंग. एकमेकांचं कनेक्शन. बघून म्हणून तर उद्या तयार हं. व्हायचंय काही लोकांनी. आता अंजली मॅडमनी एवढं डिटेल सांगितलंय, तर बाकीच्यांनी तयारी करायचीच आहे. 2-3 तरी नावं पुढे आली पाहिजेत उद्यासाठी.
आणि एक शेवटचं म्हणजे मला जसं लग्न जर करायचं आई वडील म्हणत होते तर मला जसं मुलगा पाहिजे ना तसा हवा होता. बिझनेस पण करणारा, म्हणजे 24 तास माझ्या सोबतच असणारा असा मला हवा होता. तशी मी प्रोग्रामिंग केली, मला तसंच भेटलं. म्हणजे मी ही प्रोग्रामिंग केली असं मला वाटलं. मी विचारांनी हे केलं. आणि पुणे मला असं काही नव्हतं की मला पुणेच पाहिजे. असं हे माझं काहीच नव्हतं. तर मग त्यानुसार मला बरोबर सगळं भेटत गेलं विचारांनी. बिझनेस करणारा आणि म्हणजे आता मी जॉब वगैरे आयटी फील्ड मध्ये पाहते बाहेर, म्हणजे खूप कामं असतात, खूप हे पण असतं. आता काय म्हणून क्रिएट करताय ते महत्वाचं तसं आहे मी ना. क्रिएट केलं होतं. आता काय म्हणजे मला क्रिएट हे एक करताय? लक्षात आलं. आणि आता त्यानंतर काय मी असं क्रिएट पण करताय? क्रिएट केलं की जॉब पण केला पाहिजे. आणि मग तसं पण घडत गेलं. आणि तसं सगळ्या गोष्टी घडत गेल्या. म्हणजे दोन्ही गोष्टी सगळ्या होत आहे. आता तिसरी स्टेप्स ऊर्जा पण करायची असं. अंजली मॅडम, तुमची ऊर्जा हे आहे तेवढं तुम्ही जेवढा विचार केला त्याप्रमाणे घडत गेलं. तर मॅडम आता तेच म्हणतात की आत्ता काय क्रिएट करताय पुढच्यासाठी ते पण आता तुम्हाला हो, कळतंय. ते मी विचार कनेक्ट द करत आहे. डॉट्स. हां, कनेक्ट द हो, डॉट्स केल्यावर तुम्हाला मागचं सगळं कळतंय की तुम्हीच केलंय आणि तुमच्या जसं हवं हो. होतं तसं मिळालंय. तसं तुम्हाला पुढं काय हवंय त्याप्रमाणे तुम्ही आत्ता काय करताय हे जास्ती महत्वाचं आहे. मला ना थोडंसं भौतिक जग आणि अनरिअलिस्टिक आणि रिअलिस्टिक मला हे कॉम्बिनेशन करायचं थोडंसं खूप विचार करते मी. पण मला अजून असं समजत नाही की हे मॅनेज कसं करायचंय मला पुढं जाऊन. ओके. माझ्या वयानुसार मला आता कसं करायचंय मी हे खूप विचार करते. मी कोणाला म्हणू नाही शकत. असं तर हे मी मलाच स्वतःला प्रश्न विचारून मला तुमचा करायचंय, पहिला मला हे प्रश्न समजतंय आहे पण मी अजून अंजली पोहोचले मॅडम. नाही. अनुजा मॅडमच्या कार्यक्रमाचा पहिला प्रश्नच तो आहे, माझं ध्येय काय आहे? आहे. हम्म. काय आहे? लक्षात घ्या, पुढे कार्यक्रम जो होतोय तो कंटिन्यू होतोय. तो मगाशीच तुमचा विचार मी हम्म. करून ठेवलाय. तुम्ही आता प्रश्न विचारताय त्याच्या आधीच मी विचार करून ठेवलेला आहे, की तुम्ही आता जी अमृता मॅडमनी एक्झरसाइज दिली आहे ना, त्याला टॉपिक हम्म. घ्या आणि डिटेलमध्ये त्याच्यावर विचार असा सुरू करा, की 2 प्रश्न. पहिला, की माझ्या आयुष्यात ध्येय काय आहे? तीच सिस्टीम तुम्हाला पहिल्यांदा बोलायची आहे. अमृता मॅडमनी काल एक्झरसाइज सांगितली आहे. आलंय लक्षात? कालची हम्म. एक्झरसाइज नसेल तर रेकॉर्डिंग ऐका. हो. आणि तो प्रॉब्लेम, ती सिस्टीम अशी घ्यायची, की जिथे तुम्हाला तुमचं गोल गोल दिसते, ध्येय दिसते. कळलं? 2 प्रश्नांचं मग ते कॉम्बिनेशन काय भौतिक सांगितलं? जगातून काही हे असू दे, असं सूक्ष्म काही नाही. जगात भौतिक क्वांटम काही नाहीये. असं काहीच नाही. अनुजा जे मॅडमच्या वाटल ते. याला भौतिक क्वांटम काही नाही. ज्यांना भौतिक करायचे त्यांनी भौतिक करा. ज्यांना क्वांटम करायचे त्यांनी क्वांटम करा. ज्यांना दोन्ही करायचे त्यांनी दोन्ही करा. तुम्हाला प्रश्न असा दिलेला आहे, की तुमचं पुढील आयुष्यात ध्येय काय आहे ते शोधायचं आहे. त्या ध्येयाच्या सिस्टीमवरच तुम्हाला कल्पना रंगून दुनिया तुमची क्रिएट करायची आहे. भौतिक असो काही हरकत नाही. हम्म. कळला प्रश्न काय आहे? मगाशीच विचार हो. करून ठेवलाय. ठीक आहे. त्यांनी तुम्ही पुढे जाल. तुमची शिफ्ट होणार आहे पुढे. ही शिफ्ट का झाली? हे अंजली मॅडमची ही शिफ्ट झाली का तर त्यांनी बोलायचं ठरवलं म्हणून. काल हम्म. त्यांना प्रश्न होता काय बोलावं कळत नाही. हो की नाही? हम्म. मग आता शिफ्ट झाली त्या म्हणतात. पण जर प्रयत्नाचाच विचार नसता तर झाली असती का अमृता मॅडम शिफ्ट? ते जरा सगळ्यांना समजून द्या तुमच्या शब्दात. अमृता मॅडम. जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. हम्म. आणि नुसतं ठरवून पण उपयोग नाही. जसं की विचार करायला संकल्प लिहितोय, सगळं करतोय आपण. पण जर कृती करायला जर कुठे मागे पडत असो, तिथं कुठं ऊर्जा लावत नाही आपण. आणि बाकी सगळं नुसतं नुसत्या कल्पनाच करून पण काही होणार नाही. स्वतःहून ते ठरवलं पाहिजे आणि ते होण्यासाठी आपल्या बाजूने आपण काय काय करू शकतो आत्ताच्या लेवलला. भलेही आपली कल्पना असेल किंवा संकल्प खूप मोठा असेल, पण छोट्यापासून सुरुवात करायचा विचार केला तर आत्ता या क्षणी माझ्याकडे काय आहे, जे जे की मी जो संकल्प लिहिलाय त्याच्यासाठी आत्ताच्या असलेल्या गोष्टीमधनं मी काय कृती करू शकते, म्हणजे मी ठामपणानं ठरवून त्याला ॲक्शनमध्ये कसं बदलू शकते हे जास्ती महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण त्या स्लिटमध्ये बघितलंय, जोपर्यंत ते पार्टिकल सोडले नाहीत तोपर्यंत नाही दिसलं काय, सोडल्यावरच आले ना ते तिथं जे काही वेव तरंग वगैरे दिसले. जोपर्यंत ते सोडलेच नव्हते तोपर्यंत काय स्लिटवरती ते दिसणार होतं का? नाही. म्हणजे इथं ॲक्शन काहीतरी महत्त्वाची आहे. ॲक्शनशिवाय काही होणार नाही आहे. आणि
ठीक आहे, इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग जरी म्हटलं आपण, इमॅजिनेशन करतोय सगळं, पण इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग होण्यासाठी आपल्याला ऊर्जा तेवढ्या लेवलची घेऊन जायला, म्हणजे आपल्याकडे मेंटेन करायला लागेल. आणि ती ऊर्जा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत मग इमॅजिनेशन एव्हरीथिंग होणार नाही आहे. कारण आत्ता अंजली मॅडम एवढं सगळं सांगतात, त्यांना आठवलं सगळ्या मागच्या 12 वर्षाच्या पूर्वीच्या गोष्टी. त्यांची चेतनेची लेवल त्यांना आत्ताही जाणवते की आत्तापेक्षा तेव्हा जास्त होती. मग हे का आठवलं आत्ता? कारण की आत्ता कुठेतरी आतून त्यांना खूप जास्ती डीपमध्ये वाटलं असणार की मला आत्ताच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे. मग जेव्हा तुम्ही हे क्वांटम फिजिक्सचा विचार चालू करायला केला चालू, त्याच्यानंतर तुम्हाला हे मागचं आठवून का दिलं? कारण की यानं तुम्हाला तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी, चेतना वाढण्यासाठी मदत होऊ शकते, जी तुमच्या ऑलरेडी तुमच्याकडे आहे. नाही असं काहीच नाही, प्रत्येकाकडे सगळं आहे. आपल्याला वाटतं ना, जे जे आपल्याला पाहिजे ते आपल्याकडे ऑलरेडी आहे. फक्त कुठेतरी तो एक इग्निशन पॉईंट गरजेचा असतो, म्हणजे आपले ॲक्शन, त्याच्यासाठी काहीतरी करणं. आणि सगळ्यांकडे सगळं आहे, सगळ्या कॅपॅबिलिटी आहेत, सगळ्या क्षमता आहेत, सगळं काही करू शकतो. म्हणजे ज्यांना वाटतं ना माझ्याकडे आर्थिक स्थिती, पैसे कमी येत आहेत, किंवा मी नोकरी करू शकत नाही आहे, किंवा मला नोकरी पाहिजे तशी मिळत नाही आहे, किंवा काय मुलांची लग्न, किंवा मुलं असतील तर त्यांना वाटत असेल माझं लग्न होत नाही वगैरे, किंवा ज्या बायका असतील त्यांना वाटत असेल मुलाचं लग्न, हे सगळं ऑलरेडी आहे. म्हणजे ते दुसऱ्या वर्ल्डमध्ये तर चालूच आहे. ह्या वर्ल्डमध्ये पाहिजे असेल तर सेम आहे असं नाही होणार. त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट जी आपण कॅट एक्सपेरिमेंटमध्ये बघितली, शोरिंगर कॅट एक्सपेरिमेंटमध्ये, ते मांजर इथं ह्या बॉक्समध्ये जिवंत आहे, म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात कुठेतरी ते मेलं आहे. ही जी एक्सपेरिमेंट होती क्वांटम फिजिक्सची, ती पण समजून घ्यायला पाहिजे. जसं आता मॅडमने सांगितलं, आपल्याला जे आजार होतात ते काहीतरी शिकवतात. मग आपण आजार बरे करण्यासाठी जातोय, बरोबर, औषधं घेतोय, गोळ्या घेतोय, आणखीन काही थेरपी वापरतोय, काय काय करतोय, पण ते काय सांगतंय किंवा कशामुळं होतंय, काय विचार केल्यामुळे होतंय, काय आपल्या आतमधले फिलिंग्स येतात तेव्हा होतंय, हा विचार आपण करत नाही, किंवा तेवढं सूक्ष्म ऑब्झर्वेशन आपण करत नाही. आणि ते जर केलं तर मग गोळ्या औषधं नाही, तर हे क्वांटम फिजिक्स उपयोगी येईल, किंवा इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग जे म्हणतोय ते तिथं उपयोगी येईल. मग त्यासाठी आपण विश्वास आपल्या स्वतःवरचा निर्माण करतोय. आता हा जो प्रोग्राम चाललाय, की अंजली मॅडमनी स्वतःची उदाहरणं सांगितली, काल क्रिएटिव्हिटीची उदाहरणं दिली अर्चना मॅडमनी वगैरे, की सुगंध घेऊन पण पोट भरू शकतो आपण, बरोबर, वास म्हणजे फुलाचा वास घेऊन. तसे हे इमॅजिनेशन, मग जेव्हा आपली ऊर्जा वाढणार आहे तेव्हा ती खरोखर होणार आहेत. आणि ते मॅडमनी पण मूवीचं सांगितलं ना ग्रुपवरती त्या. तर हे सगळं करण्याची गरज आहे. हे आपल्याकडे ऑलरेडी सगळे आहेत क्षमता, कारण आपण गॉड जीन आपल्याकडे आहे, म्हणजे परमात्म्याचाच, परब्रह्माचाच अंश आहे, म्हणजे त्याचे सगळे गुण आपल्याकडे आहेत, सगळ्या क्षमता आपल्याकडे आहेत. एका वेळी आपण सगळीकडे राहू शकतो, म्हणजे ऑलरेडी आहे. आपण मल्टीवर्स म्हणतो ना, प्रत्येक वेगवेगळ्या जगतांमध्ये आपण ऑलरेडी काम करतोय. फक्त आपली चेतना तेवढी नाही आहे, आणि ती वाढवली तर आपल्याला मग ते सगळं काही दिसायला लागते, कळायला लागते की कुठे काय काम करतोय आणि इथं काय केलं पाहिजे, क्लिअरिटी येते. तर हा प्रश्न आता मॅडमनी जे विचारला किंवा सांगितलं की माझं ध्येय काय आहे, ह्याच्यावर म्हणजे अंजली मॅडम काय, अनुजा मॅडम काय, किंवा कोणी, सगळ्यांनीच विचार करण्यासारखं आहे. आपण आता रोज, म्हणजे ज्याचं कोणाचं करिअर पण नाही आहे किंवा काही नाही, सगळं करून संपले, संसार करून झाला आहे, मुलांचं सगळं सेट आहे, आणि आत्ता आपण हा सेशन ऐकतो, तर आपलं ध्येय काय आहे इथनं पुढचं, हे प्रत्येकाने विचार करण्यासारखं गोष्ट आहे. आणि जेवढा आपण त्या सूक्ष्म लेवलला जाऊन विचार करू तेवढे उत्तरं येतात. जसं काल मॅडमला सुचत नव्हतं आणि आज त्यांना सुचलं एवढे सगळे पॉईंट. म्हणजे मला वाटलं हा पॉईंट झाल्यावर मॅडम थांबतील, तर नाही, मला अजून एक सांगायचं म्हटलं, परत म्हटलं नाही, मला अजून एक सांगायचं. हे सुचतंय कधी, जेव्हा आपण प्रयत्न करतोय किंवा तयारी ठेवतोय, ते बदल किंवा गोष्टी आपल्याला एक्सेप्ट करतोय, ते आपण बदल आपण एक्सेप्ट करतोय तेव्हा व्हायला लागतंय ते. तर धन्यवाद मॅडम, मला वाटतंय मी धन्यवाद. उत्तर दिले. धन्यवाद अंजली मॅडम, अमृता मॅडम. मंगलम स्पेस दिलेली आहे तुम्हाला. मंगलम स्पेस मध्ये बसत जा रोज. होता ना तुम्ही मंगलम स्पेसला? अंजली मॅडम, काय माहितीये का मंगलम स्पेस बद्दल का नाही? आवाज गेलाय तुमचा. नाव काय दिलंय तुमच्या मंगलम स्पेसला? जी आपली जी जागा आहे ध्यानाची, ती प्रॉपर. नाव काय दिलंय तुम्हाला? नाव ठेवा म्हटलंय. नाही, नाव नाव नाही दिलं, पण तुमचंच हा, नाव ठेवलं मी, मंगलम स्पेस. ठीक आहे. मंगलम स्पेस मध्ये बसायची सवय लावा. आज सुचेता सहस्त्रबुद्धे मॅडमशी माझा अर्धा पाऊण तास सकाळी गप्पा झाल्या. तर त्याच्यामध्ये कसं आहे ना, मी मॅडमला म्हटलं की प्रत्येकाने आपल्याला काय आवडतं ते बघितलं पाहिजे. आपली ओळख आधी आपल्याला झाली पाहिजे. तर ही ओळख आधी, जर तुम्हाला आपलं ध्येय शोधायचंय ना, ती ओळख करून घ्या आधी, आपल्याला काय आवडतं, आणि त्यानुसार आपलं ध्येय रेखाटा. म्हणजे कसं सुंदर होईल जीवन. आणि मग ते ध्येय सुद्धा काही खडतर राहत नाही. ध्येय ही खूप सुंदर आपलं फुलत जातं ध्येय.
तर खूप लक्षात घेऊन तुम्ही बोललेला आहात आणि ती स्पेस वापरा. याच्या पुढचा एक्झरसाइज पूर्ण करा. चला, गौरी कोकरे मॅडम आहात का? मुक्ता चुंचळे मॅडम, काय जावांनी हो आहे एकमेकांकडे मॅडम. बघून नावं दिलीत काय? हा, मुक्ता मॅडम, काय अर्चना मॅडम, कुठेच मुक्ता मॅडम? काल पण नव्हत्या मुक्ता माहिती मॅडम, नाव नाही, घेऊन विचारले मोकळ्या त्याला झाल्या. काल पण नव्हता. काय काय विचारले काय आज काल नव्हता. हा? मुलगी आली डिलिव्हरीसाठी, आता विचारते त्यांना अच्छा, काय डिलिव्हरीला झालं. आली का? नको नको, मग गडबड आहे तर कशाला. ठीक आहे, चला. मुक्ता मॅडम नाहीयेत. गौरी मॅडम बोला. व्हिडिओ सुरू करा गौरी मॅडम. केला मॅडम हा त्यांनी हा हो हा, मॅडम, मी स्पॉटलाइट दिला. दिसतेय. थांबा, व्हिडिओ बदलायचंय मला.